नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 1 ते 7 मार्च 2026 पर्यंत चालू घडामोडी वन लायनर सुरू करूया। जगभरात दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? 1 मार्च। राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 चे उद्घाटन कोणी केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। जलशक्ती मंत्रालयाचा देशव्यापी जल महोत्सव 2026 चे आयोजन कधी करण्यात आले? 8 ते 22 मार्च। महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते गाव बनले आहे? सौदळा। महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव सौदळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर। खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये भारतीय सैन्य दलाने सर्वाधिक किती पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे? 23 पदके। चौथे मराठी विश्व संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले आहे? नाशिक। भारतातील सर्वात वेगवान मेट्रो कोठे सुरू करण्यात आली आहे? मेरठ। कर्नाटक संघाचा पराभव करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी 2025 ते 26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? जम्मू काश्मीर। थायलंड येथे पार पडलेल्या एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? भारत। नागरी उड्डाण महासंचालनालय DGCAच्या नव्या नियमानुसार प्रवासी किती तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता तिकीट रद्द किंवा बदलू शकतात? 48 तास। जागतिक AI ब्रेनरेस रिपोर्ट 2026 मध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? 6व्या। भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? सानंद। भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना 2027 साठी कोणत्या पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहे? सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम CMMS। अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ठार झालेले अली खामेनेई हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? इराण। फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या अधिकृत आणि व्यापक दहशतवादविरोधी धोरणाचे नाव काय आहे? प्रहार। अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अयातुल्ला अराफिय। सिक्कीममधील पाकयोग विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? त्रिलोचन पोखरेल। वातावरणातील बुरशीजन्य बीजाणू शोधणारा विकोसॅट-1 नावाचा लघु उपग्रह कोणत्या राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे? तामिळनाडू। जागतिक स्तरावर भारताची नवनवीन संशोधन क्षमता वाढवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन 2.0 अंतर्गत त्रिपुरातील शाळांमध्ये कोणती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत? अटल टिंकरिंग लॅब्स ATL। जागतिक AI ब्रेनरेस रिपोर्ट 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? अमेरिका। भारतीय रेल्वेच्या कोणत्या झोनने अलीकडेच रेल पार्सल नावाचे नवीन मोबाईल ॲप सुरू केले आहे? दक्षिण मध्य रेल्वे। रेल्वे क्षेत्रातील स्टार्टअप्सना निधी देण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी कोणते पोर्टल सुरू केले? रेलटेक पॉलिसी आणि रेलटेक पोर्टल सुरू केले। दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्च। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी HPV लसीकरण मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठून सुरू करण्यात येणार आहे? अजमेर, राजस्थान। मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? न्यायमूर्ती बलबीर सिंग चौहान। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? बोर्गे ब्रेंडे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत डिजिटल रुपयाद्वारे अन्न अनुदान देण्याचा पायलट प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? पुडुचेरी। सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावरील धड्यामुळे NCERTच्या कितवीच्या पुस्तकावर बंदी घातली? इयत्ता 8वी। अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेर एअरबेस येथे कोणत्या स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले? प्रचंड। अलीकडेच समकालीन सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी 10वे सेना प्रमुख संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली। एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी महिला खेळाडूंकरिता कोणती चाचणी अनिवार्य केली? SRY जीन चाचणी, SRY जीन टेस्ट। अलीकडेच 16व्या वित्त आयोगाने शहरी संस्थांच्या अनुदानाचा हिस्सा 36% वरून कितीपर्यंत वाढवला आहे? 45%। अलीकडेच राजस्थान सरकारने माउंट आबूचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्याची घोषणा केली? अबू राज। अलीकडेच चर्चेत असलेली कोणती जमात अमेझॉन रेनफॉरेस्टशी संबंधित आहे? अमोंडावा जमात। अलीकडेच बातम्यांमध्ये आलेला कोणता संसर्ग हा नायशेरिया मेनिंजायटिस या जीवाणूमुळे होतो? मेनिंगोकोकल। अलीकडेच लडाखमधील कोणत्या ठिकाणी गोठलेल्या सरोवरावर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले? पांगोंग त्सो। अलीकडेच राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ची कोणती थीम जाहीर करण्यात आली? विज्ञानातील महिला, विकसित भारत उत्प्रेरक, वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत। अलीकडेच कोणाला संयुक्त राष्ट्रांच्या UNAI वैज्ञानिक पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला?
बी. रवींद्रन. जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीनरूम कोठे सुरू करण्यात आले? गुजरात. भारताने जागतिक दूध उत्पादनात आपले कितवे स्थान सातत्याने कायम ठेवले आहे? पहिले. वाराणसी येथे किती रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला? 2.5 लाख. त्रिपुरा हे डिस्ट्रिक्ट इनोव्हेटिव्ह फेलोशिप्स कार्यक्रम सुरू करणारे कितवे राज्य ठरले? पहिले. परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणता सप्ताह देशभरात जनौषधी सप्ताह साजरा केला जात आहे? 1 ते 7 मार्च 2026. विशाखापट्टणम येथे फिट इंडिया संडे ऑन सायकल या उपक्रमाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली? 63वी. भारतीय लष्कराच्या वज्रकोरने आपला कितवा स्थापना दिन साजरा केला? 76वा. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? शेगाव. महाराष्ट्रात कोणत्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवले जात आहे? जानेवारी 26 ते 31 मार्च 2026. अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्याला काय नाव दिले आहे? ऑपरेशन एपेक फ्युरी. भारताच्या INS अंजदीप या जहाजाला कोणते टोपणनाव देण्यात आले आहे? डॉल्फिन हंटर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.